नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 6 जुलै 2025, वार आहे रविवार। तर उद्या आलेली आहे आषाढी एकादशी, जिलाच आपण देवशयनी एकादशी असे देखील म्हणत असतो। आणि याच दिवसापासून चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते। याच दिवसापासून भगवान विष्णू हे 4 महिन्यांसाठी योगनिद्रेमध्ये जातात। अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे। तर या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि विठ्ठलांची सेवा उपासना केली जाते। यासोबतच या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी उपवास हा सोडला जातो। तर या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो। तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। तर तो कधी, कसा आणि कोणता उपाय करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि या चातुर्मासामध्ये अनेक व्यक्ती काही नियमांचे देखील पालन करत असतो। अतिशय महत्त्वाचा असतो हा चातुर्मास। तर या चातुर्मासामध्ये कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही, कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। पण या चातुर्मासामध्ये उपवास, व्रत, वैकल्य आवर्जून केली जातात। आषाढी एकादशी येते तेव्हा सर्वच विठ्ठलांची सेवा करत असतो। तसेच भगवान विष्णू, माता लक्ष्मीची देखील सेवा आपण करत असतो। आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी देखील आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। तुम्हाला होईल तितकी सेवा या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची आणि विठ्ठलांची करायची आहे। तर उद्या आषाढी एकादशी निमित्त आपल्याला रात्री 12 वाजता म्हणजेच उद्या रविवारच्या रात्री 12 वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे। तर भगवान विष्णूंची अतिशय प्रिय आणि प्रभावी अशी ही सेवा आहे। तर या सेवेमुळे अनेक आपल्या अडचणी, दुःख, समस्या या दूर होतात। अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। त्यासोबतच ही सेवा तुम्ही 3 दिवसीय देखील करू शकता, म्हणजेच आज, उद्या आणि परवा, म्हणजेच 5 तारखेला, 6 तारखेला आणि 7 तारखेला। तर अशी 3 दिवसांची सेवा देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही फक्त उद्या केली तरीही चालेल। तर उद्या रात्री 12 वाजता ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आपल्याला। तर रात्री 12च्या आत म्हणजेच 11:45ला आपल्याला अंघोळ करून देवासमोर बसून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती, फोटो असेल, बाळकृष्णांची मूर्ती, फोटो असेल तर त्यासमोर बसून निळ्या रंगाचे आसन घ्यायचे आहे। त्यासोबतच साडी परिधान करायची आहे किंवा पंजाबी ड्रेस घालूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळाला कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे। त्यासोबतच कोणतीही सेवा करत असताना आपण प्रथम दिवा प्रज्वलित करत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला एक दिवा तेलाचा किंवा तुपाचा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे जी कोणती मूर्ती किंवा फोटो असेल भगवान विष्णूंची किंवा पांडुरंगांची किंवा बाळकृष्णाची, तर त्यावरती त्या मूर्तीला देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायला सुरुवात करायची आहे। तर व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला 21 वेळा पठण करायचं आहे। तर पहिले 20 वेळा आपल्याला 1 ते 8 ओवींपर्यंत पठण करायचं आहे आणि 21व्या वेळी आपल्याला संपूर्ण पठण करायचं आहे, म्हणजेच फलश्रुतीसहित पठण करायचं आहे। अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे। तर आवर्जून ज्यांना शक्य होईल त्यांनी 1 दिवसीय किंवा 3 दिवसांची देखील तुम्ही ही सेवा करू शकता। या सेवेमुळे तुमच्या बऱ्याचशा अडचणी या दूर होतील। फक्त सेवा करताना अगदी मनाने आणि श्रद्धेने तुम्ही करा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल। यासोबतच ही सेवा आपल्याला एका बैठकीतच करायची आहे। त्यानंतर इतरही सेवा आपल्याला उद्या दिवसभरामध्ये करायच्या आहेत। विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे। त्यासोबतच भगवान विष्णूंच्या ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील त्या सेवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।